नमस्कार, पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मोठ्या सुकटीची एकदम झणझणीत अशी सुकी भाजी बनवणार आहोत। तर इथे मी ही 1 वाटी मोठी सुकट छान अशी साफ करून घेतलेली आहे। तर आता एका भांड्यामध्ये आपण ही सुकट काढून घेऊयात। यामध्ये आता आपण पाणी ॲड करूयात। ही सुकट पूर्णपणे भिजेल एवढं पाणी ॲड करायचं आहे। इथे मी साधारण 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। आता ही सुकट आपण थोडा वेळ अशीच भिजून देणार आहोत। तर आता गॅसवर इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आता आपण तेल ॲड करूयात। इथे मी हे साधारण 1 पळी तेल ॲड केलेलं आहे। तेल हे छान असं गरम झालं की आता यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा ॲड करूयात। इथे मी हे 3 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत। हे अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही याचे उभे कापही करू शकता। आता हाय फ्लेमवरच आपण हे परतून घेऊयात। छान असा हलकासा गोल्डन कलर येतोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। कांदा हा परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपण 1 चमचा आलं लसूणची पेस्ट ॲड करूयात। मीडियम फ्लेम ठेवलेला आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण एक बारीक कट केलेला टोमॅटो ॲड करूयात। आता हे सर्व आपण हाय फ्लेमवर एकदा 2 मिनिटं परतून घेऊयात। हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करूयात। पाव चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, इथे मी हा 1 चमचा घरचा कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे। मसाले ॲड करताना फ्लेम हा लो ठेवायचा आहे, नाहीतर मसाले हे जळू शकतात। आता हे लो टू मीडियम फ्लेमवरच आपण 2 मिनिटं परतवून घेऊयात। आता हा मसाला छान असा एकजीव झाला की यामध्ये आता आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली मोठी सुकट ॲड करूयात। आता हाय फ्लेमवरच आपण ही एकदा मिक्स करून घेऊयात, जेणेकरून हा जो मसाला आहे तो या सुकटला सर्व बाजूने एकसारखा लागेल। हाय फ्लेमवरच शक्यतो मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूयात। सुकटलाही मीठ असतं, त्यामुळे मीठ हे थोडंसंच ॲड करा। एकदा मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण पाणी ॲड करूयात। तर इथे हे आपण 1 वाटी पाणी ॲड केलेलं आहे। हाय फ्लेमवर आता एक आपण उकळी येऊन देऊयात। तर आता छान अशी उकळी आलेली आहे। यावर आता आपण झाकण ठेवून देऊयात। इथे मी फ्लेम हा लो टू मीडियमच ठेवलेला आहे। 2च मिनिटं आपण ही शिजवून घेणार आहोत, कारण याला जास्त शिजवायची गरज नाही, कारण ही सुकट आपण सुरुवातीलाच थोडा वेळ भिजत ठेवलेली होती। तर तुम्ही ते बघू शकता, छान असं याला तेल सुटलेलं आहे। आता यावर आपण बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करूयात। मस्त अशी झणझणीत एकदम मोठ्या सुकटीची भाजी ही एकदम तयार आहे। ही मोठ्या सुकटीची भाजी चपाती सोबतच भाकरी बरोबरही अप्रतिम लागते। एकदा नक्की ट्राय करा व कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।